तिथं 2 किल्ले बांधलेत. मराठीमध्ये त्याचं नाव आहे साजरा आणि गोजरा. ही महाराजांनी बांधलं. आणि दुसरा किल्ला जिंजी, तो किल्ला एका सरदाराकडे होता, मुघल सरदाराकडे. महाराजांचं बुद्धिमत्ता बघा, किल्ला घ्यायला कमीत कमी 6 महिने लागतील. वेळ आपल्याकडे तो नाही, टाइम मॅनेजमेंट. महाराजांनी 50,000 रुपये त्या किल्लेदाराला दिले आणि किल्ला ताब्यात घेतला. तो जिंजी किल्ला ज्यावरती राजाराम महाराज सुखरूप पोहोचले. म्हणजे महाराजांचं मत असं, यदा कदाचित औरंगजेबानं, शक्य नाही पण कदाचित औरंगजेबानं महाराष्ट्रातले सगळे किल्ले जिंकले तर त्याला स्वराज्य संपवण्यासाठी तामिळनाडूला जावं लागेल. तामिळनाडूला गेल्यावरती तिथला साजरा आणि गोजरा ते गड जिंकल्यानंतर त्याला जिंजी जिंकावे लागेल. त्यावेळी त्याला स्वराज्यावरती भगवा फडकवता येईल. हे महाराजांची दूरदृष्टी होती. प्रत्येक शिवचरित्र फक्त डोक्यावरती घेऊन राजा नाचवण्यासाठी नाही हो, डोक्यात घ्यायचा शिवचरित्र हा विषय आहे आणि तो आपण घेतला पाहिजे. सगळ्यात मोठं